मी फक्त मायाला आठवण करून द्यायला आले. कसली आठवण? वेदाच्या बाबांचा ऍक्सिडेंट व्हायच्या अगोदर त्यांनी तुला 24 तासात या घरातून जायला सांगितलं होतं. विसरली होतीस ना? ए मीरा, हे बघ, माया कुठेही जाणार नाहीये. हा, हो, माया कुठेही जाणार नाहीये, कारण ती या घरची सून आहे. हा, आणि माझी बायको पण आहे. हे बघा, हे सगळं आता बोलून काहीच फायदा नाहीये. आणि तसंही वेदाचे बाबा हिला कधीही घराबाहेर काढू शकतात. पण मीच त्यांना म्हटलं, मायाला या घरात राहू द्या. परत पळून जायची संधी मिळायला नको हिला. मी का पळून जाईल? कारण त्या दिवशी वेदाच्या बाबांचं ऍक्सिडेंट कसं झालं होतं हे त्यांनी मला सांगितलंय. आणि त्याचा सगळा तपास होणार आहे. आणि यावेळेस पोलिसांची गरज नाहीये माया. म्हणजे मायाला आता याच घरात राहावं लागेल. आता तू कितीही म्हणालीस ना तरी सुद्धा तुला या घरातून कुठेही जाता येणार नाही. आणि माया, तू एका जेलमधून सुटलीयस, पण पुन्हा एकदा दुसऱ्या जेलमध्ये अडकलीस असं समज. आणि हो, तुझ्या या प्लॅनमध्ये जे जे कोणी सामील असतील त्यांना सुद्धा त्यांच्या कर्माची फळं नक्कीच मिळणार आहेत. मॉम, या मीराला मंजिरी मामीने काही सांगितलं नसेल ना आपल्या प्लॅन बद्दल? ती नाही, मंजिरी तिला काहीच सांगणार नाही, कारण मंजिरीचं पहिलं लक्ष हीच आहे. पण आपलं मात्र अवघड आहे आता. का? का काय का? आधीच ती मंजिरी आपल्याच्याने हँडल होत नाहीये आणि आता ही मीरा, ती पण आता उरावर येऊन बसली आहे. तुला किती वेळा सांगितलं होतं ग मी? हा, उगाच नको ते काहीतरी करू नको म्हणून, करू नको, ऐकतच नाहीस तू. घे आता भोग फळ, बसा बोंबलत आता. काय करून ठेवलेस ना.